प्रेक्षकांनो, अरे देवा, काय होतं आणि काय झालं? इमॅजिनेशनच्या पलीकडे गेलं. देवा, काय झालं प्रेक्षकांनो? तुम्ही बघा आता सुरुवातीपासून. म्हणजे ॲक्च्युली असं होतं की नाही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाहीये. पण सुरुवात मात्र दमदार केली आहे. आता हे सगळेजण रंगकामाला लागले. अप्पू चायवाला करत आली आहे. 10 रुपये में चाय, 10 रुपये में. माई म्हणतात, अगो बाई तुझी चहा फारच महाग आहे, मला नको बाई. अप्पू म्हणते, माई वाया जाईल ना मग तो. मानसी म्हणते, मला एक कटिंग द्या, पण माझं सगळं खात्यावर लिहून ठेवा हिशोब. आता अप्पूला कळत नाही खातं काय, खातं वॉट. तेव्हा शशांक म्हणतो, अगं म्हणजे वहिनी म्हणताय की वहीवर लिहून ठेव हिशोब. मला मिळेल का एखादा कप? अप्पू म्हणते, मिळेल ना, त्यात काय एवढं. चलो चायवाला 10 रुपये दे दो, 10 रुपये. शशांक म्हणतो, बापरे 10 रुपये जरा जास्तीच आहेत. हमारे भी खाते में लिख दो हा पैसे. सगळेजण हसायला लागतात. आता अप्पू येते दादा काकाकडे आणि म्हणते, दादा काका चाय चाय, 10 रुपये में चाय. दादा काका म्हणतात, हमको तुम्हारा चाय नहीं परवडता. अप्पू म्हणते, क्या तुम सीनियर लोग, तुमको चाय नहीं परवडता, तुम कितने पैसे दोगे एक कप चाय के लिए? दादा काका म्हणतात, 2 रुपये देंगे. माई म्हणते, अहो काय हो, कुठल्या काळात आहात तुम्ही? 2 रुपयात कुठे चहा मिळतो का? तेव्हा माई म्हणते, ठीक है माई, ठीक है, दादा काका को इतना कंसेशन हम दे सकते हैं, 2 रुपये में ले लो चाय. मग पन्ना काकू म्हणते, ये चाहा वाला ना बहुत पार्शलिटी करता है, हमको भी 2 रुपये में ही चाय दे दो फिर. मग आपू म्हणते, पन्ना काकू आपको भी चाय मिलेगी, लेकिन वो भी फ्री में. पन्ना काकू म्हणते, क्यों? तेव्हा दादा काका म्हणतात, उनको फ्री में. तेव्हा अप्पू म्हणते, हाँ क्योंकि चाय इन्होंने ही बनाई है ना. ले लो चाय ले लो. अप्पू मस्त एंटरटेन करते प्रेक्षकांनो. अप्पू कशी असली ना तरी तिच्यामुळे या घरात चैतन्य आहे हे मात्र नक्की. आता माई म्हणतात, बरं घ्या तुम्ही चहा, मी आता हे सामान सगळं ठेवून येते अडगळीच्या खोलीमध्ये. अप्पू म्हणते, ए माई मला हे करू दे ना काम प्लीज. माई म्हणतात, अगं हलकं नाही, मी नेते. आता अप्पू म्हणते, मी हलकंच उचलेल ना माई, मी नाही उचलणार हेवी. आता अप्पू काय ऐकत नाही आणि ते हलकं सामान नेऊन ठेवते बाहेर. तर तिथे तिला एका बॉक्समध्ये एक छोटासा क्राऊन सापडतोय आणि तो क्राऊन घालून ती झाली आहे महाराणी. आणि मग भारी डायलॉग मारलेत अप्पूने. आता ती तिकडे येऊन सांगते, ए माई हे बघ मला काय सापडलं. प्रेक्षकांनो, मस्त दाखवलंय त्यांनी, थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. माई म्हणतात, अगं बाई हे अवंतिकाचं आहे, तुला कुठे सापडलं अप्पू? तेव्हा अप्पू सांगते, अगं अडगळीच्या खोलीत सापडलं, मला जुनी स्कूल बॅग होती तिथे सापडलं. मग माई म्हणतात, अगं अवंतिकाचा आहे तो, तिच्या शाळेत नाटक होतं तेव्हा त्यांनी घेतला होता, राणी झाली होती ना ती. अप्पू म्हणते, ए आता ते काय नाही, हा राणी मुकुट मला सापडलाय त्यामुळे तो माझा झालाय. आता मी अपूर्वा झालीये, राणी अपूर्वा वर्तक कानेटकर, या कानेटकर एम्पायरची महाराणी आहे मी. आणि सगळेजण हिच्या नाटकामध्ये सामील होतात. मग अप्पू म्हणते, या महाराणीचा असा आदेश आहे की या किचनला लाल रंग देण्यात यावा. आता सगळेजण हसायला लागतात. त्यांना वाटतं आता डोक्याला ताप होतो की काय. पण शशांक ओरडतो आणि म्हणतो, ए काहीतरी अपूर्वा, किचनमध्ये कुठे लाल कलर असतो का? कसं दिसेल ते? नको लाल रंग कॅन्सल. तेव्हा अप्पू म्हणते, ठीक आहे, महाराणी कधी कधी चुकू शकते. किचनला हे कलर देणारे आहेत ना लोक, म्हणजे जे हे सायंटिस्ट जे बसलेत ना इथे कार्पेंटर, त्यांच्या आवडीचा रंग देऊन टाका, यांच्या आवडीचा रंग देऊन टाका. आता पन्ना काकू म्हणते, नाही हा कुठला न्याय आहे तुमचा? आम्ही किचनमध्ये दिवसभर काम करतो ना, मग रंग सुद्धा आमच्या आवडीचा पाहिजे नाही का? शशांक म्हणतो, हो बरोबर आहे यांचं. आता अप्पू म्हणते की ठीक आहे, पुन्हा एकदा राणी चुकूच शकते ना, हा सुद्धा आदेश महाराणी मागे घेतायत. आता त्याच्या जागी महाराणी असा आदेश देताय की या घरातल्या तमाम बायका जो रंग सांगतील तो रंग ह्या किचनला देऊन टाका. सगळेजण हसतायत प्रेक्षकांना. अप्पूला मस्त मजा येते सगळ्यांना. बाबी आता म्हणतात, काय हो राणी सरकार, हे काही बरोबर नाही. तुम्ही सारखा तुमचा निर्णय बदलता बाई. नाही, या राजकन्येला काही राजकारभार नीट जमत नाहीये. दादा काका म्हणतात, हो ना, नाही एरवी असं असतं की राजा बोले आणि प्रजा डोले, पण आमच्याकडे उलटच आहे, प्रजा बोले आणि आमची राणी डोले. म्हणजे सगळे मस्त हसत खेळत काम करतायत. दाखवलं छान त्यांनी. पण पुढे आपण बघतोय की मानसी तांदूळाचं ताट आणते आणि म्हणते, अगं अप्पू तू काही करत नसशील ना तर हे तांदूळ निवडून दे बरं. आता अप्पू म्हणते,
वहिनी याला काय अर्थ आहे? तुम्ही या राणी सरकारकडनं अपेक्षा करताय तांदूळ निवडायची? असे कोणी राणी सरकार तांदूळ निवडतं का? माई म्हणतात, अहो राणी सरकार तुम्हीच म्हणाला होतात ना तुम्हाला हलकं फुलकं काम पाहिजे. अहो आपूबाई आणा इकडे, मी निवडते. तुमच्या म्हणजे हुद्द्याला शोभत नसेल तांदूळ निवडणं तर आणा इकडे, मी निवडते. आपू म्हणते, ए माई गंमत चालली आहे का आमची? आणि दोघीजणी आता म्हणजे यांचं छान हसणं खेळणं सुरू असतं प्रेक्षकांनो. आणि त्याला गालबोट लागलंय. अप्पू ते ताट लिटरली असं उधळतीये तिच्या हातातनं आणि ते पडलंय खाली. खाली पडल्या पडल्या शशांक दचकलाय. का दचकला ते कळलं नाही, पण ठीक आहे, हा प्रसंग कळतो न कळतो तेच झालाय. तर आता शशांक दचकलाय. सगळेच जण बघायला लागतात की दादा काकाच्या डोक्यात शशांकच्या हातातली बादली धपकन आपटते. पण प्रेक्षकांनो ठीक आहे, काहीतरी इंजुरी व्हायला हवी होती, कधी कधी गाठ होते, म्हणजे काही होतं. पण दादा काकाच्या बाबतीत काहीतरी अकल्पनीय घडलंय. आता जास्ती सस्पेन्स ठेवत नाही, पुढे बघा. डॉक्टर आले, त्यांनी चेक केलंय दादा काकाला. शशांक विचारतोय काही गंभीर नाहीये ना? ते डॉक्टर म्हणतात नाही नाही, तुर्तास तरी काही दिसत नाहीये, त्यांना शुद्धीवर येऊ द्या, तसं मी त्यांना इंजेक्शन दिलंय, बरं वाटेल त्यांना. आपल्या माई बिचाऱ्या नेहमीप्रमाणे घाबऱ्या घुबऱ्या झाल्यात. अगं बाई काय झालं असेल यांना? शशांक म्हणतो, माई काही नाही झालंय, डॉक्टरांनी चेक केलंय ना, आणि तसं काही वाटलं तर आपण जाऊ. आता ते डॉक्टर म्हणतात नका काळजी करू, तसं काही गंभीर वाटत नाहीये. आता दादा काका एकदम तडकन उठून बसलेत. काय कोण आहे इथे सगळेजण, काय चाललंय? डॉक्टरांना बघून म्हणताय ते कोण आहेत हे, कोण तुम्ही? शशांक म्हणतो, अहो दादा हे आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना चौधरी. तेव्हा दादा काका म्हणतात, मी नाही ओळखत यांना. डॉक्टर म्हणतात, हे बघा काळजी नका करू. माई म्हणतात, अहो डॉक्टर हे असं का बोलताय? ते डॉक्टर म्हणतात, असं होतं कधी कधी, आपण त्यांचा MRI करूया, मग उपचार करायला सुरुवात करू. माई खूप घाबरतात आणि म्हणतात, शशांक अरे काय हे नवीन संकट आलंय रे? ते डॉक्टर निघून गेलेत प्रेक्षकांनो. शशांक म्हणत असतो, अगं माई नको घाबरू, आता डॉक्टर म्हणाले ना आपण MRI काढूया, तू नको काळजी करू, मी दादा काकांना घेऊन जातो दवाखान्यात. आता शशांक दादा काकांना हात लावणार तेवढ्यात ते एवढ्या जोरात ओरडतात, कुठे येणार नाहीये मी, चला निघा इथून, निघा, काय चाललंय इथून, निघा माझ्या खोलीतून. आता सगळ्यांकडे अशी रागाने बघतायत दादा काका. माई बिचाऱ्या रडत रडतच बाहेर गेल्यात. परमेश्वरा हे काय झालंय? आता सगळेच जण ओसरीमध्ये बसले, पण दादा काकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी नॉर्मल आहेत. म्हणजे मला असं वाटलं होतं कदाचित दादा काका काहीतरी गंमत करत असतील, पण तसं काही वाटत नाहीये. आता माई म्हणतात, अरे देवा आता हे काय संकट आलंय? शशांक म्हणतो, माई आता कसं करायचं ग? दादा काकांना MRI साठी तयार करावं लागेल. बाबी आता म्हणते, अरे तो माई सोडून दुसऱ्या कोणाला ओळखत नाहीये ना. शशांक म्हणतो, आता कसं करावं ना, काय कळत नाहीये, काय करायला गेलो आणि काय होऊन बसलो, सगळी ना माझी चूक आहे. नाही मला वाटलं होतं की दादा रंगकाम कर म्हणाले घरी, पण मी त्यांना थांब म्हणायला हवं होतं. अपू म्हणते, त्याचा काय संबंध? शशांक म्हणतो, अगं असं कसं, घरात पसारा नसतं तर असं झालं असतं का? आता जे काही आपण सामान पांगवून ठेवलंय ते वाया नाही का ग जाणार, ते रंग वगैरे सगळंच. आता दादा काकांवर उपचार होणं जास्ती महत्वाचं आहे. 2 पैसे वाचवायला गेलो आणि उलटच झालं. पन्ना काकू म्हणते, अरे शशांक दादांना एवढं लागलं आणि तू हिशोबाचं काय सांगतोय? शशांक म्हणतो, अगं काकू हिशोबाचं नाही ग, मी प्रॅक्टिकली बोलतोय. अगं बघ ना त्यांच्यावर उपचार होईपर्यंत हे रंगाचं वगैरे वाया जाणार ग सामान. बरं दादांना बरं वाटल्यानंतर हे आपण काम करायला गेलो तोपर्यंत हे साहित्य वाया गेलेलं असेल. आता हे रंग आपण कालवून ठेवलाय तो पण वाया जाणार ना ग, किती सगळं कठीण होऊन बसलंय. बरं बऱ्याचशा गोष्टी आपण भाड्याने पण आणलाय, ते भाडं तर वाढतच राहणार ना ग. आता दादांचे उपचार करायचे की रंगकाम करायचं, सगळं विचित्र कात्रीत अडकलोय ग आपण. आता माई म्हणतात, नाही रे शशांक, आधी आपण यांच्यावर उपचार करूया. शशांक म्हणतोय, माई तुझं बरोबर आहे, पण दादांना बरं वाटल्यानंतर ते ओरडतील ना आपल्याला, सामान का वाया जाऊ दिलं, पैसे काय झाडाला लागतात का? आपू म्हणते की काय रे खडूस, किती इन्सेन्सिटिव्ह आहेस रे तू. अरे तुझ्या बोलण्यावरनं असं वाटतंय की तुझ्या लेखी दादा काकापेक्षा जास्ती व्हॅल्यू ते सामानाची आहे. असं बोलून कसं चालेल रे खडूस, काही फिलिंग आहे की नाही? शशांक म्हणतो, अगं अपूर्वा गैरसमज नको करूस, मला असं म्हणायचं की आपण आत्ता दादांचा उपचार करूयात, पण त्यानंतर काय येतं त्यात काय नाही, MRI झाल्यावर ते बघू ना, नंतर काय ट्रीटमेंट आहे, खर्च किती, खर्चासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल, याचा विचार आहे की नाही काही? पन्ना काकू म्हणते, बाप रे, कधी कधी तू बोलतोयस का दादा, असा प्रश्न पडतो रे, अगदी त्यांच्यासारखंच बोलतोस तू शशांक. म्हातारपणी ना तू त्यांच्यासारखाच वागणार आहेस. आता अपू म्हणते, पन्ना काकू काहीतरीच काय बोलतेस तू? अगं म्हातारा झाल्यावर वगैरे काय, आत्ताच म्हातारा आहे तो, मग काय. अखे दादा काकांसारखाच बोलतो ना, म्हाताराच येतो. आता शशांक म्हणतो, दादा असं म्हणतील असं म्हणतोय मी फक्त. अपू म्हणते, तू ना ज्युनियर दादा काकाच आहेस बाबा.
शशांक म्हणतो तुला काय म्हणायचंय, दादा काय वाईट आहे? तेव्हा अप्पू म्हणते नाही रे, दादा काका एक नंबर आहे, पण तू असा बोलत असतोस ना नेहमी, हे तुला बोलायची काय गरज आहे? ते दादा काकाला शोभतं ना, आणि तुझ्या जागी दादा काका असताना तर त्याने हा असा विचार नसता केला. शशांक म्हणतो नसताच घेतला, ते सगळ्यांच्या दृष्टीनेच विचार करतात, पण आता आपल्याला दादा नंतर काय विचार करतील हा निर्णय तर घ्यावाच लागेल ना. आता बाबी आत्या ओरडते आणि म्हणते काय चाललंय अप्पू आणि शशांक, सुरू काय आहे तुमचं, चाललंय काय, कुठली गोष्ट कुठे काय नेताय रे? अरे देवा, तेवढ्यात दादा काका मोठ्याने ओरडत देतात, काय कटकट चालली आहे, त्रास होतोय मला सुनबाई. आता अप्पू आणि मानसी आवाज देतात, काय दादा काका? तेव्हा दादा काका म्हणतात मी माझ्या सुनेशी बोलतोय. सुनबाई, ही सगळी मंडळी आपल्या वाड्यात का उभी आहे अजून? आता माई म्हणतात की अहो असं काय करताय, ही आपली घरचीच मंडळी आहे ना. अहो ही तुमची सून, ही आम्याची बायको, ही आपली पन्ना. आता दादा काका ओरडतात आणि म्हणतात मी ओळखत नाही कोणाला, हाकलून दे यांना आत्ताच्या आत्ता वाड्याच्या बाहेर. माई लागतात रडायला. अप्पू म्हणते अगं माई रडू नकोस, अगं तुला ओळखतो ना तो. भाभी आता हळूहळू म्हणते अगं बोलतो त्याच्याशी माई. आता माई म्हणतात चहा घेणार का तुम्ही? आता दादा काका आणखीन ओरडतात माईवर आणि म्हणतात तुला माहिती नाही का सुनबाई, मी चहा पित नाही, ते आधी तू या सगळ्यांना बाहेर काढ, आणि हे असले कपडे कशाला दिलेत मला, माझं धोतर आणि बंडी कुठे गेलंय? अप्पू म्हणते अरे दादा तू हेच कपडे घालतोस रोज. आता अप्पूवर असे ओरडतात ते, ही उद्धट पोरगी कोण आहे, हकलं हिला बाहेर. शशांक म्हणतो कोणी नाही ती. अहो दादा तुम्ही आराम करा ना, तुम्हाला बरं वाटेल, मी सोडून येतो तुम्हाला. अप्पू आधी तिचं तोंड लपवायला लागते. अरे देवा, प्रेक्षकांनो काय झालंय यांच्या घरामध्ये, म्हणजे हे अकल्पनीय आहे असं नाही वाटत का तुम्हाला? शशांक दादा काकाला आत खोलीत सोडवायला जातोय, पण आता बाबी आत्याला आणि सगळ्यांनाच टेन्शन आलंय. बाबी आत्या म्हणतात काय झालं हे दादाला, एवढा खमका माणूस आणि असा का वागतोय? आता शशांक येतो आणि म्हणतो हे बघा दादाला काही होणार नाहीये, मला असं वाटतंय दादांना टेम्पररी मेमरी लॉस झालाय. माई म्हणतात अरे बापरे म्हणजे काय? तेव्हा शशांक म्हणतो अगं माई स्मृतीभ्रंश आहे बघ, तू टेन्शन नको घेऊस याचं. अगं त्यांना तात्पुरतं काही आठवत नाहीये, मला असं वाटतं त्यांना फक्त लहानपणीच्या गोष्टी आठवत आहेत बघ. बाबी आता म्हणते अगं माई निदान तू तुझ्याशी तरी बोलतोय ना. तेव्हा अप्पू म्हणते नाही ठीक आहे खडूस, तू जे सांगतोय ना ते त्याची शक्यता नाकारता येत नाहीये मेमरी लॉसची, पण तू त्याच्यानंतर काय म्हणालास? अरे दादा काकाला त्याच्या लहानपणीच्या गोष्टी आठवू शकतात, पण तसं जर असेल ना तर त्याने सगळ्यात आधी बाबी आत्याला नसतं ओळखलं का? शशांक म्हणतो तू बरोबर बोलतेस अपूर्वा, जाऊ दे सोडून द्या, आपण ना काही अंदाज मांडण्यात अर्थ नाहीये. मला असं वाटतं ना आपण आधी डॉक्टरांना फोन करावा, त्यांचा MRI काढल्याशिवाय काहीच कळणार नाहीये. एखाद्या चांगल्या न्यूरोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेऊ आणि मग ठरवू सगळं. बाबी आत्या म्हणतात हो बरोबर आहे. माई म्हणते अरे देवा यांना भूक लागली असेल आता. शशांक म्हणतो माई तू पानं घे वाढायला, मी बघतो त्यांना बोलवतो. माईंना तर भीतीच वाटत असते दादा काकाशी बोलायची. आता दादा काकाला आणलंय शशांकने बाहेर. दादा काका म्हणतात हे काय, इथे ओसरीत बसायचंय का जेवायला? मी स्वयंपाकघरामध्ये काय गोठा बांधलाय का? आता माई म्हणतात अहो असं काय करताय, स्वयंपाकघरामध्ये पोपडे पडताय, तुम्हाला माहिती नाही का? बाबी आत्या म्हणते अगं माई तू पानं घे ना पटकन. माईने आता दादा काकांना दोडक्याची भाजी वाढली आहे आणि म्हणते कशी की अहो तुमच्या आवडीची दोडक्याची भाजी केली आहे. दादा काका ती भाजी बघतात आणि आणखीन संतापतात. माई आधी लांब पळतात त्यांच्यापासून. दादा काका म्हणतात सुनबाई तुला माहित नाही का मला दोडक्याची भाजी आवडत नाही ते, इतकी वर्ष झाली तुला या घरामध्ये, दोडक्याची भाजी मला आवडत नाही. अरे देवा, हे नुसते एकमेकांच्या तोंडाकडेच बघताय प्रेक्षकांनो, पण भयंकर झालंय जे काही झालंय ते. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की म्हणजे दादा काकांचे जे वडील होते ना ते एकदम दादा काकाच्या अपोजिट होते. माई म्हणतात अण्णानं बाजारात गेल्यावर 100 रुपये जरी सोबत नेले ना तरी 10 रुपये पण वापस आणायचे नाही. म्हणजे दादा काकाचे वडील अगदी अपोजिट होते दादा काकांच्या. शशांक म्हणतो हे असं कसं होतंय, दादा त्यांच्या वडिलांसारखे का वागताय? आता अप्पू म्हणते मी सांगते ना तुम्हाला, दादा काकाच्या अंगात भूत घुसलंय त्यांच्या वडिलांचं. आता काय बोलू मी प्रेक्षकांनो, काय बोलायचं आता तुम्हीच सांगा, पण मजा आली पाहिजे एवढं मात्र नक्की आहे. बघू आता छान टाइमपास होणार आहे बघताना. थोडंसं अकल्पनीय आहे पण आता काय प्रेमापोटी सगळं सहन करू. सॉरी प्रेक्षकांनो, म्हणजे माझ्या माहितीमध्ये असं कधी कुठे मी ऐकलं नाहीये, म्हणजे मूवीज आणि सिनेमामध्येच बघितलंय मी. पण असं तुमच्या बाबतीत काही झालं असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.